सज्ज झालेली आहे। समस्त शिवसैनिकांच्या मध्ये अत्यंत उत्साहाचं आणि अत्यंत आनंदाचं असं वातावरण आहे। आणि उद्या 15 तारखेपासून म्हणजे उद्या सोमवार आहे, सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांना वंदन करून शिवसेना महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत। उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ते दररोज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि 18 तारखेपर्यंत फॉर्म सबमिट करण्याची मुदत असणार आहे। हे सगळे जे इच्छुकांचे फॉर्म आहेत ते फॉर्म इथे माननीय अमोल बापू शिंदे यांच्या शिवसेना कार्यालयामध्ये स्वीकारले जाणार आहेत। आणि त्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास वाटतोय की ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये संपूर्ण महायुतीमध्ये सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा अत्यंत उत्तम राहिला। माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये तर लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधी मिळालं नव्हतं एवढी थम्पिंग मेजॉरिटी आली। त्याच पद्धतीनं शिवसेना या सोलापूर महापालिका आणि एकंदर राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा अत्यंत घवघवीत यश एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळवेल असा आम्हाला विश्वास आहे। आपण स्वतंत्र लढू शकतो का? म्हणजे तुम्ही म्हणते की प्रत्येक जिल्हा शहरामध्ये वेगळ्या वेगळ्या युती होईल हे तुम्ही म्हणते का? सोलापूर शहरामध्ये आम्ही स्वतंत्र लढू शकतो असं पक्षाला तुम्ही कळवणार आहेत का? मी तुम्हाला एक या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय की शिवसेना हा कधीही निवडणुकांच्या साठी अलर्ट होणारा पक्ष नाहीये। 20% फक्त राजकारण आणि 80% समाजकारण हा शिवसेनेचा मंत्र आहे आणि तोच विचार ठेवून आम्ही सगळेजण काम करतोय। त्यामुळे केवळ महापालिकाच्या निवडणुकांच्या साठीच नाहीये तर सतत शिवसैनिक हे लढाईसाठी सज्जच असतात। आणि जर प्रसंग जर आलाच तर अत्यंत पूर्ण तयारीनं सोलापूर महानगरपालिकेच्याही प्रत्येक जागेवरती अत्यंत ताकदीने आम्ही उभे राहू। पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे सांगितलेलं आहे की महायुतीला प्राधान्य राहील त्या पद्धतीनं आम्ही त्या पद्धतीचा विचार करतो। सज्ज झालेली आहे। समस्त शिवसैनिकांच्या मध्ये अत्यंत उत्साहाचं आणि अत्यंत आनंदाचं असं वातावरण आहे। आणि उद्या 15 तारखेपासून म्हणजे उद्या सोमवार आहे, सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांना वंदन करून शिवसेना महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत। उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ते दररोज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि 18 तारखेपर्यंत फॉर्म सबमिट करण्याची मुदत असणार आहे। हे सगळे जे इच्छुकांचे फॉर्म आहेत ते फॉर्म इथे माननीय अमोल बापू शिंदे यांच्या शिवसेना कार्यालयामध्ये स्वीकारले जाणार आहेत। आणि त्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास वाटतोय की ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये संपूर्ण महायुतीमध्ये सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा अत्यंत उत्तम राहिला। माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये तर लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधी मिळालं नव्हतं एवढी थम्पिंग मेजॉरिटी आली। त्याच पद्धतीनं शिवसेना या सोलापूर महापालिका आणि एकंदर राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा अत्यंत घवघवीत यश एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळवेल असा आम्हाला विश्वास आहे। की उद्यापासून शिवसेना इच्छुक उमेदवारांचे फॉर्म इथं उपलब्ध असणार आहेत आणि भरून घेतले जाणार आहेत। आणि जे जे सोलापूर शहरातले 102 उमेदवार आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म आपण भरून घेणार आहेत। आम्ही थोडीच महायुती म्हणून आज नाही तर पूर्ण तयारी तर पूर्ण करतोय, पण आमचा आग्रह युती म्हणून लढण्याचा आहे असं म्हणतोय। याचं कारण असं आहे कारण लोकसभेमध्ये शिवसैनिकांनी शिवसैनिक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं इमानदारीनं काम आम्ही लोकसभेत केलेलं आहे। विधानसभेत आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे विधानसभेचे उमेदवार होते त्यांचं काम केलेलं आहे। आम्ही 2 वेळेस काम करत असताना त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की आपण एकत्रित येऊन काम करू। त्यावेळेस आम्हाला 25 जागांसाठी त्यांनी शब्द दिलाय आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी त्यांच्या पाठीमागे आहेत, त्यांचा विचार घेऊन ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लढत असल्यामुळं देवेंद्रजींच्या विचारांनी ते शब्द फिरवणार नाही, शब्दाला ते पाळतील आणि नक्की आम्ही एकत्रित लढू असा आम्हाला विश्वास आहे। त्यावेळेस विधानसभेत जो शब्द दिला होता ते इथले त्यावेळेचे शहर प्रमुख
जे भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र काळे साहेब होते, त्यांनी शब्द दिला. त्यांनी त्यावेळेस तत्कालीन उमेदवार जे होते तिन्ही मतदारसंघातल्या उमेदवारांची चर्चा केली. त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांचं काम करायला तयार नव्हतो, पण त्यांचं काम करण्यासाठी उमेदवारांनी सांगितले की शिवसेना आमच्या सोबत आल्याशिवाय आम्ही विधानसभेच्या इलेक्शनला सामोरे जाऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला विनंती केली, ऑफिसला आले, इथे येऊन सांगितले आणि त्यावेळेस सुद्धा मला वाटतं प्रेस झालेली आणि त्यावेळेस त्या प्रेसला बरेच जण इथले उपस्थित होते. नरेंद्र काळे साहेब त्यावेळेसचे अध्यक्ष होते. आज ते जरी नसले तर त्या पदाने आम्हाला शब्द दिले.